शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच मोठी बातमी निघते. एकच स्टार्ट समोर ठेवून अनेक लाभार्थ्यांचे फोटो. बीडमध्ये शिवभोजन केंद्र चालकाचा प्रताप, व्हिडिओ व्हायरल. पुढली मोठी बातमी निघते. आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला हैदराबादमधून उचललं, बीड कनेक्शन उलगडलं. पुढली मोठी बातमी निघते. पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ, पोलिसांचाही सहभाग, विधानसभेत विरोधक आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते. नांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. प्रत्येक जिल्ह्यात पीक विमा घोटाळा, तत्कालीन कृषी मंत्री आणि त्यांचा आका काहीही करू शकतो, सुरेश धस यांचा हल्लाबोल. पुढली मोठी बातमी निघते. एकनाथ शिंदे म्हणाले जय गुजरात, मनोज जरांगेंची खौट प्रतिक्रिया, एका ओळीत मांडली भूमिका. पुढली मोठी बातमी निघते. विरोध करणारा शेतकरी गायब, गुंडांचा उच्छाद, पवनचक्की कंपन्यांकडून धाराशिवमध्ये फसवणूक. पुढली मोठी बातमी निघते. राज्यात 3 वर्षात किती क्विंटल कापूस, हायकोर्टाची थेट विचारणा, कापूस उत्पादनाची आकडेवारी दाखवा, कोर्टाचे आदेश. पुढली मोठी बातमी निघते. उद्यापासून पावसाचा जोर वाढणार, विदर्भातील अनेक भागात पुढील 5 दिवसाचा पावसाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांची जागा तुरुंगात, भाजप नेत्याचा हल्लाबोल. पुढली मोठी बातमी निघते. पशुधन विकास मंडळातील 2,48,00,000 रुपयांची साहित्य खरेदी संशयास्पद, आमदार काशीनाथ दातेंची विधानसभेत लक्षवेधी. पुढली मोठी बातमी निघते. आषाढी एकादशी पावली, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे 2 दिवसात होणार जमा, राज्य सरकारची माहिती, तर शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.